हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याची भाजी. ही कारल्याची भाजी बिलकुल कडू लागणार नाही आणि ती कशा पद्धतीने केल्यावर कडू लागत नाही, हे बारीक बारीक ट्रिक आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला, मी तुम्हाला सांगते. तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फ्रेंड्स, माझे यूट्यूब फॅमिलीला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. कारण मी जो व्हिडिओ बनवते तर तो दिवसभरात खूप मेहनत करावी लागते. व्हिडिओ करण्यापासून एडिटिंगपर्यंत टाकण्यापर्यंत पूर्ण दिवसच व्हिडिओ बनवण्यात जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला, तर आधी कारले मी पाण्याने 2-3 पाण्याने असे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि ते सगळे धुतलेले कारले मी एका गाळणीमध्ये काढले आणि त्यांचे पूर्ण पाणी नितरू दिलं आधी. कारण हे पूर्ण पाणी गाळणीमधून नितरल्यानंतर त्याला एक कॉटनच्या कपड्यावर ठेवले आणि प्रत्येक कारल्याला अगदी कोरडं पुसलं आहे. जर याला थोडं जरी पाणी राहिलं ना तरी पण आपली भाजी कडू होऊ शकतं. कारल्याला पाणी बिलकुल नको लागायला, कारण आपण ही कोरडी भाजी करतोय. त्याच्यामुळे याचं पाणी पूर्ण असं सुकवायचं आहे. पूर्ण कारले असे पुसून घ्यायचे आहेत आणि ते पुसल्यानंतर त्याचे असे बारीक बारीक असे काप करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने अगदी छान असे काप करायचे. याच्या फोडी जरा बारीकच करायच्या आहेत. थोड्या जरी जाड राहिल्या तर मग त्या शिजायलाही खूपच टाईम लागतो आणि मध्ये थोड्या कच्च्या राहतात आणि मग त्याच्यात मग कडवटपणा पण राहून जातो. त्याच्यामुळे अगदी हे छोटे छोटे बारीक बारीक काप करायचे आहेत आणि त्या सगळे काप एका ताटात घेऊन त्याला छान असं मीठ लावून घ्यायचं आहे भरपूर. आणि प्रत्येक फोडीला मीठ लागलं गेलं पाहिजे. पूर्ण मॅच करायचं, पूर्ण मिक्स करायचं आहे ते. आणि पूर्ण मिक्स केल्यानंतर त्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिट त्याला पाणी सुटतं तर ते तसंच राहू द्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत. 15-20 मिनिट मस्तपैकी पूर्ण मीठ लावूनच घ्यायचं आहे आणि सगळ्या फोडींना लावायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आणि हे अगदी आपोआप त्या सॉफ्ट होतात ह्या. आणि छोट्या बारीक बारीक फोडी असल्यामुळे हे लवकर होतात आपली. म्हणजे ही भाजी करायला आपल्याला 10-15 मिनिटसुद्धा लागत नाही. अगदी लवकरात लवकर होते ही भाजी. आणि हे बघा, अशा एका साईडला मी सगळे पण कारल्यांची फोडी बाजूला करून घेतलं आहे आणि थोडं ताट तिरपं केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं पाणी आपोआप साईडला निघतं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण पाणी काढायचं आहे त्याचं. खूप याचा कडवटपणा बराच याच्यातच निघून जातो. तर नंतर मी कांदे वगैरे कापून घेतले, लसूण सोलून घेतला आहे, अगदी बारीक चिरून घेतला आहे लसूण आणि कांदे मस्तपैकी, आणि कढीपत्ता वगैरे. त्याच्यानंतर मग आता कढई तापायला ठेवले आणि कढईत टाकते आता तेल. आणि आज माहिती आहे का, बाहेर खूप पाऊस चालू आहे जोरदार. त्याच्यामुळे असं काहीतरी खमंग खावंसंही वाटतं आहे. त्याच्यामुळे मी आता तेल टाकल्यानंतर म्हटलं चला अजून काहीतरी असं छान टेस्टी भाजीबरोबर तळून घ्यावं, म्हणून मी हे छानपैकी असे फ्राय तळून घेतलेले आहेत. तर बाहेर छान असा पाऊस पडत असला की असं काहीतरी खावंसं वाटतं, त्याच्यामुळे मी हे तळून घेतले. तर चला मग आपण आता भाजीला सुरुवात करूया. तेल छान असं तापलेलं आहेच. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला लसूण टाकायचं आहे आणि हा जो लसूण आहे ना थोडा लाल कलर होतोपर्यंत छान तळला गेला पाहिजे. असा लसूण झाला की त्याच्यानंतर टाकायचं आहे जिरं आणि मोहरी. तर लसूण असा खमंग असा तळला जातो आहे. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण मी स्किप करत नाही आहे. कारण ही बारीक बारीक टिप्स आहेत की हा लसूण असा कडक झाला ना छान तर ती भाजीला टेस्टही खूप छान येते. आणि त्याच्यानंतर मी जिरं मोहरी टाकली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्ता पण थोडा छान असा तळला गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर टाकणार आहे मी कांदे. तर कांदे टाकल्यानंतर कांद्यांना आपल्याला बिलकुलच गुलाबी होतोपर्यंत होऊ द्यायचे नाहीत, तळायचे नाहीत त्यांना. अगदी कांदे टाकले की कांदे टाकल्यानंतर त्यांना थोडेसेच असं तेलामध्ये किंचित असे परतवायचे. त्यांचा कलर चेंज व्हायलाच नको आहे. ते का मी हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर त्याला फक्त तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स झाले तेलामध्ये पूर्ण. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायची आहे थोडीशी हळद. हळद टाकल्यानंतर थोडे परतवून घ्यायचं आहे. त्याचा कलर म्हणजे पूर्ण आपल्या कांद्याला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर अर्थातच आपण जे हे कारले
कापलेले आहेत ते, हे बघा यांचं असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. दोघी हातांनी असे कारले पॅक पिळून घ्यायचे आहेत, त्याचं पूर्ण पाणी निघून जायला पाहिजे असं. आणि त्याच्यानंतर त्यांना टाकायचे आहेत तेलामध्ये. हे बघा मी आता दाखवते, दोघी पण हातांनी असे अगदीच दोघं हातांनी असे कडक पिळून घ्यायचे, त्यांचं पूर्ण पाणी निघालं पाहिजे अशा पद्धतीने, आणि त्यांना टाकायचं आहे तेलामध्ये. तर हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने असे कडक पिळूनच घ्यायचे आहेत त्यांना. त्यांचं पाणी पूर्ण निघालं पाहिजे, म्हणजे त्याचा जो कडूपणा आहे तो पूर्ण निघतो. अशा पद्धतीने भाजी केल्यानंतर प्रत्येकाला आवडते, कारण ती कडू लागत नाही. आणि बरेच जणांना कारले म्हटलं की नको असतं, तर अशा पद्धतीने केले तर नक्की आवडीने खातील. तर ते सगळ्या कारल्यांचं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते टाकते कांद्यामध्ये. तर अशा पद्धतीने सगळे कारल्याचं पाणी काढून मी कांद्यामध्ये टाकलेले आहे. आणि आता अगदी मीडियम फ्लेमवर थोडा वेळ मी कारले परतवून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कशा पद्धतीने काय करायचं आहे ते, कारण इथेच जर आपण 1-2 चुक्या केल्या तर कारले कडू होऊ शकतात. तर त्या कोणत्या ते मी आता सांगतेच तुम्हाला. थोडा वेळ कारले परतवून घेतल्यानंतर मी गॅसची फ्लेम थोडी फास्ट करणार आहे. आणि याचं जे पाणी आपण कारले चिरल्यानंतर त्याला मीठ लावलं होतं, त्याला पाणी सुटलेलं होतं, ते आपण काढून घेतलं अशा पद्धतीने. आणि सगळे कारले टाकल्यानंतर त्यांना तेलातून काढायचं आहे. त्याला जे पाणी राहून गेलेलं आहे, आता ह्या कारल्यांना अजूनही थोडंसं पाणी आहेच, तर ते पूर्ण पाणी सुकस्तोपर्यंत असा गॅस फुल करून पूर्ण त्याला तेलामध्ये पूर्ण पाणी सुकस्तोपर्यंत अशा पद्धतीने हलवतच राहायचं आहे पूर्ण पाणी सुकेपर्यंत. त्यात मीठ टाकायचं नाही आहे. केव्हा टाकायचं हे मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने हलवूनच घ्यायचं आहे, कंटिन्यू हलवायचं आहे, ते पूर्ण पाणी सुकस्तोपर्यंत हलवतच राहायचं आहे. तर याचं पूर्ण पाणी सुकून जातं, त्याचा आवाज येतो, आपोआप थोडंसं तेल सुटायला लागतं. तर त्याचं पूर्ण असं तेल सुटस्तोपर्यंत त्याला कंटिन्यू हलवतच राहायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने याला काहीच टाईम लागत नाही शिजायला. अगदी आता जो मी परतवते तेवढ्या टायमातच ते सॉफ्ट झालेले सुद्धा आहेत थोडे, आणि त्याला अगदी थोडाच टाईम लागणार आहे शिजण्यासाठी. अशा पद्धतीने कंटिन्यू हलवतच राहायचे आहेत पूर्ण पाणी सुकस्तोपर्यंत. आपल्याला जाणवतं की आता याचं पाणी सुकलेलं आहे, त्यातलं पाणी आटलेलं आहे, आणि कंटिन्यू तोपर्यंत हलवतच राहायचं, आपोआप थोडंसं तेलही सुटायला लागतं. तर अशा पद्धतीने हे बघा आता याचं पूर्ण असं पाणी जिरलेलं आहे, आटलेलं आहे पाणी पूर्णपैकी. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर हे बघा अशा पद्धतीने आपण आधी त्याला मीठ लावलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच वापरा, कारण नाहीतर मग ही भाजी खारचट होऊ शकते त्याच्यामुळे. आणि आता याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण त्या तेलामध्ये कारले परतवत होतो, तर मी तुम्हाला आधी म्हटली होती की कांदे आपल्याला लाल करायचे नाही आहेत. ते याच्यासाठी की कारले जेव्हा आपण तेलामध्ये परतवत असतो तर तेव्हा आपोआपच ते कांदेसुद्धा तेलामध्ये परतले जातात आणि त्यांचा कलर आपोआप चॉकलेटी होतो. आता तुम्ही बघू शकता की त्यात जे कांदे आहेत त्यांचा कलर आपोआप असा चॉकलेटी झालेला आहे. ते जर आपण आधीच त्यांना लाल केले ना, तर मग जेव्हा आपण कारले परतवतो तर तेव्हा ते खूपच लाल होऊन जातात, अगदी कडवट लागायला लागतात. त्याच्यामुळे त्यांना आधी परतवायचे नाही. ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे, ही लक्षात ठेवा, नाही तर भाजी खराब होऊ शकते. त्याच्यानंतर त्याच्यावर मी आता थोडा वेळ झाकण ठेवलं होतं, आणि आता मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवलं होतं, त्याच्यामुळे त्याला आता थोडंसं पाणी सुटलेलं होतं. आणि हे बघा अगदी सॉफ्ट झालेली आहे ही कारल्याची भाजी, खूप छान झालेली आहे. आणि आता मी झाकण काढलेलं आहे, आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी कारले मऊ झाले. फक्त मी 2च मिनिट झाकण ठेवलं होतं, म्हणजे जास्त वेळ ठेवायचंच नाही, तर कारण आपण आधीच ते तेलामध्ये भरपूर वेळ परतवलेले आहेत, आणि आपण जर ते जास्त वेळ झाकण ठेवले तर ते खाली लागू शकतात, लाल होऊन जातील. त्याच्यामुळे थोडाच वेळ झाकण ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकायची आहे चटणी आपल्याला आधी टाकायची नाही, ही सगळ्यात मोठी ट्रिक, कारण आपण जेव्हा परतवतो तेव्हा ती चटणीचा जळते आणि चवही खराब लागते. त्याच्यामुळे खूप लेट आपल्याला चटणी टाकायची, ती भाजी पूर्ण वाफवून झाल्यानंतर चटणी टाकायची आहे. आता कारले पूर्ण सॉफ्ट झाले आहेत, तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने. तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही चटणी यूज करू शकता आपल्या आवडीनुसार. तिखट जास्त हवं असेल तर आपण जास्त पण वापरू शकता. आणि आता ही पूर्ण चटणी जी आहे आपल्या पूर्ण भाजीला लागेल अशी परतवून घ्यायची, कंटिन्यू परतवायची आहेत.
अशा पद्धतीने मी पूर्ण चटणी परतवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये, कारण सगळ्या भाजीला ती चटणी लागली गेली पाहिजे. अशा पद्धतीने हे बघा आपले कारले अगदी छान असे सॉफ्ट झाले आहे आणि त्याला तेलही खूप छान सुटतं आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल, अगदी मऊ झाले आहेत ते. आता चटणी पूर्ण लागलेली आहे आणि हे सगळं जे आहे ना अगदी मीडियम फ्लेम, म्हणजे अगदी लो फ्लेमवरच करायचं, मीडियम पण नाही, अगदी लो फ्लेमवर हलवायचं आहे. जास्त फास्ट जर केलं तर चटणीचा कलर आणि म्हणजे ती काळपट होऊ शकते, त्याच्यामुळे चव खराब होते. आणि त्याच्यानंतर मी आता याच्यात टाकले आहेत दाण्याचा कूट, अर्थातच शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तर तो अगदी थोडाच टाकला आहे, जास्त पण नाही. आणि आता दाण्याचा कूटही पूर्ण भाजीला लागेल अशा पद्धतीने मी मिक्स करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. तर पूर्ण दाण्याचा कूट जेव्हा मिक्स होऊन लागला जाईल तर तेव्हा त्याच्यावर मी परत झाकण ठेवणार आहे आणि तिला फक्त 1च मिनिट अगदी लो फ्लेमवर तिला अगदी 1च मिनिट झाकण ठेवणार आहे, की जेणेकरून आपण जी चटणी आणि दाण्याचा कूट टाकलेला आहे तर तो चटणी आणि दाण्याचा कूट आपला तेलामध्ये थोडासा छान होईल आणि त्याला पूर्ण भाजीमध्ये तो अगदी मॅच होईल. त्याच्यामुळे भाजीची टेस्टही अगदी सुपर लागते. हे बघा अशा पद्धतीने खूप छान भाजी झालेली आहे आपली. हे बघा आता मी ते 1च मिनिट असं झाकण ठेवलेलं आहे, अगदी थोडाच वेळ. तर खूप अशी टेस्टी अशी भाजी आहे ही कारल्याची भाजी. तुम्ही डब्यात देऊ शकतात किंवा आपण कोणी पाहुणे आल्यावर जरी तुम्ही ही भाजी केली ना तरी त्यांना समजणारही नाही की तुम्ही कारल्याची भाजी केली की कशाची भाजी केली म्हणून. इतकी अप्रतिम अशी सुंदर भाजी होते. तर ही भाजी करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. खूप सुंदर अशी भाजी आहे, खूपच टेस्टी भाजी आहे. तुम्ही ती पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता. इतकी अप्रतिम आहे ही, बिलकुल कडू लागत नाही ही भाजी, अगदी सुंदर अशी भाजी लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.